नमस्कार. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या जॉग्राफीच्या या ऑनलाईन जर बघाल तर एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण जर बघितलं तर काय कुठे आपण तर रिव्हिजनचा रणसंग्राम भाग 2 मध्ये भाग 2 मध्ये भाग 1 ला जो तुम्ही काही रिस्पॉन्स दिलाय महाराष्ट्रातल्या तमाम वेगवेगळ्या भागातून जे काही मेसेजेस आलेत किंवा ज्यांनी काही रिप्लाय दिले त्यांचे खूप खूप आभार. तुमच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं त्या पद्धतीने आपण ह्या रिव्हिजनचा रणसंग्राम वाल्या भागातून करणार आहोत. आज भाग 2 कडे आलो आपण. भाग 1 मध्ये सुद्धा आपण डायव्हर्स क्वेश्चन घेतले होते, त्याचं विस्तृत अनालिसिस घेतलं होतं. त्याच पद्धतीने आज पुन्हा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, ह्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण जर बघाल तर ह्या भागाकडे जाणार आहेत. ह्याची पीडीएफ ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड झाली आहे. तुम्ही ती प्रिंट आउट करून घेतली असेल त्याच्या खाली एक्सप्लेनेशन लिहायला सुरुवात करा. बरोबर. इथं येऊयात जर बघाल तर प्रश्न क्रमांक 1 कडे येऊयात. प्रश्न क्रमांक 1 काय सांगतोय तुम्हाला तर खालीलपैकी कोणती मृदा धूप बरोबर महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते. साधारणतः 4 प्रमुख प्रकारची महाराष्ट्रात धूप आढळते. एक चादर धूप, दुसरी झोड धूप, तिसरी ओहळ सदृश्य धूप आणि चौथी कोण असेल तर नाल्याकाठी धूप किंवा घळकाठी धूप ज्याला म्हणता तुम्ही. महाराष्ट्रात जर बघाल तर तुम्हाला सर्वात जास्त विस्तृत भागावरती आढळणारी धूप कुठली असेल तर महाराष्ट्रात चादर धुपीचं प्रमाण सर्वात जास्त आहे. चादर धुपीचा अर्थ काय, ज्या भागामध्ये जर बघाल तर असा विस्तृत एरिया आहे जिथं उतार मंद आहेत, पाऊस कमी आहे. नीट लक्षात ठेवा, जिथं उतार मंद आहेत, पाऊस कमी आहे पण जमीन मात्र विस्तृत स्वरूपाची अशी सलग जमीन आहे. ह्याच्यावरून हळूहळू पाण्यासोबत मृदेचे कण वाहून जायला सुरुवात होतात. जमिनीच्या विस्तृत भागावरून ज्यावेळेस मृदेचे कण वाहून जायला सुरुवात होतात त्याला काय म्हणायला सुरुवात करतो आपण, चादरधूप म्हणायला सुरुवात करतो. महाराष्ट्र पठारी प्रदेशावरती तुमच्या विदर्भाच्या पश्चिम भागात घ्या, मराठवाड्यात घ्या, खानदेशवाल्या पट्ट्यामध्ये घ्या, तुम्हाला कुठल्या प्रकारची धूप आढळते तर चादरधूप मोठ्या प्रमाणात आढळेल ही गोष्ट. पण ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवा, एक तर मृदा धूप म्हणजे काय, दुसरी गोष्ट मृदा धुपीचे प्रकार. मग अशी मी 4 प्रकार सांगितले त्याच्यात सर्वात जास्त महाराष्ट्रात चादर धूप आढळते. दुसरी गोष्ट एक PYQ मध्ये विचारलेली गोष्ट तुम्हाला, कोणती मृदा धूप सर्वात घातक असते तर तुमची नाल्याकाठी धूप सर्वात घातक असते. ह्याच्यामुळे जमीन लवकर नापीक होऊ शकते. नाल्याकाठी धूप म्हणा किंवा ह्याला जर बघाल तर घळकाठी धूप सुद्धा म्हणतात. बरोबर ही गोष्ट. त्याच्यानंतर मग मृदा धुपीचे काय कारण आहेत, नैसर्गिक कारण कोणती, मानवनिर्मित कारण कोणती. त्याच्यानंतर मृदा धूप जर बघाल तर होऊ नये म्हणून उपाययोजना काय करायला पाहिजे, संवर्धन योजना काय करायला पाहिजेत, त्याच्यामध्ये व्यवस्थापन योजना कोणत्या, यांत्रिक पद्धतीच्या उपाययोजना कोणत्या, ह्यांची बेसिक माहिती बघून जा. दर 2-4 वर्षाने ह्याच्यावरती आरामात एखादा प्रश्न असतो म्हणजे असतो. कशावरती तर मृदा धूप वाल्या भागावरती. ह्याच्यात रिलेटेड जर बघाल तर मृदा धूप कशामुळे होते तर तुमच्या शिफ्टिंग कल्टिवेशन मुळे व्हायला सुरुवात होते, ज्याला तुम्ही झूम कल्टिवेशन म्हणता, स्थलांतरित शेती म्हणता. मग स्थलांतरित शेती भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते, स्थलांतरित शेती वेगवेगळ्या देशात कोणत्या नावाने ओळखली जाते ह्याची सुद्धा गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे मृदा धूप वाल्या भागावरती. पर्याय क्रमांक 3. पुढे येऊयात दुसऱ्या प्रश्नावरती. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात विजेवरती चालणारी पहिली रेल्वे किंवा ट्रेन धावली. तुमच्या कुठं असेल तर कुर्लावाल्या भागात जर बघितलं तर बोरी बंदर ते तुमचा कुर्लावाला भाग बघितला तर इथं भारतातली पहिली विजेवरती चालणारी ट्रेन कधीची आहे तर फेब्रुवारी 1925 ची. कधीची असेल तर फेब्रुवारी 1925 ला भारतात पहिली तुमच्या DC विजेवरती चालणारी रेल्वे म्हणा किंवा ट्रेन धावली असेल. त्याच्यानंतर पुन्हा रेल्वेचा इतिहास, रेल्वेमध्ये काय काय बघायला पाहिजे. एक रेल्वेचा इतिहास वाचा. रेल्वेचा इतिहास इन द सेन्स की भारतातली पहिली रेल्वे वगैरे सगळ्यांना माहिती असेल. 16 एप्रिल 1853 ला तुमच्या ठाणे ते बोरी बंदर वाल्या भागात किंवा बोरी बंदर ते ठाणे वगैरे. दुसरी गोष्ट मग महाराष्ट्रामध्ये रेल्वे रुळाच्या लांबीचं पर्सेंटेज किती आहे. तिसरी गोष्ट रेल्वे रुळाचे प्रकार किती. बरोबर. कोण असेल तर रेल्वे रुळाचे प्रकार कोणते, मग तुमचा ब्रॉडगेज कोण, मीटर गेज कोण, नॅरो गेज कोण. त्याच्यानंतर चौथी गोष्ट काय बघाल, रेल्वे विभाग बघा. रेल्वे विभाग सध्या भारतात किती रेल्वे विभाग आहेत, 18. ह्याच्यातली 2 हेडक्वार्टर्स महाराष्ट्रात आहेत, तुमची मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे. दुसरी गोष्ट सोबत काय बघाल जर बघितलं तर आणखी कोकण रेल्वे बघा. विशेष एरिया कोण असेल तर कोकण रेल्वे. आणि मग एवढं सगळं बघितल्यानंतर कुठं या, तुमच्या बुलेट ट्रेनवरती या, मेट्रोवरती या, मोनो रेल्वेवरती या. पण हा भाग आधी बघा आणि ह्याच्यानंतर बुलेट ट्रेन, मेट्रो आणि मग मोनो रेल्वेवरती या. सध्याचं उत्तर काय असेल तर 1925. पर्याय क्रमांक 2 फेब्रुवारी 1925 वाला भाग. त्याच्यानंतर कांद्री, मनसळ, गुगुलडोह, रामडोंगरी ही ठिकाणं पुढीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहेत ही गोष्ट जर बघितली, ही सगळी ठिकाणं कुठली आहेत, ही नागपूर जिल्ह्यामधली आहेत. कांद्री घ्या, मनसळ घ्या, खापा घ्या, गुगुलडोह घ्या,
रामडोंगरी घ्या, बेलडोंगरी घ्या, पारशिवनी घ्या, ही सगळी नावं कळतात. कांद्री, मनसळ, खापा, त्याच्यानंतर रामडोंगरी, बेलडोंगरी, गुगुलडोह, पारशिवनी ही सगळी ठिकाणं नागपूर जिल्ह्यातली कशासाठी फेमस आहेत? ही मॅंगनीजच्या साठ्यासाठी फेमस आहेत. कशासाठी? मॅंगनीज. मॅंगनीज म्हटलं की काळसर शेंद्री रंगाचा पदार्थ आला. काळसर शेंद्री रंगाचा पदार्थ सर्वात जास्त लोह पोलाद उत्पादनात वापरला जातो. मग जर बघितलं तर भारतातले किती टक्के मॅंगनीजचे साठे? 40% मॅंगनीजचे साठे जर बघितलं तर महाराष्ट्रात आहेत. ही गोष्ट. त्याच्यात जर बघितलं महत्वाचे कोण असतील तर भंडारा, आणि दुसरा जिल्हा कोण असेल तर तुमचा नागपूर जिल्हा. हे दोन जिल्हे मॅंगनीजच्या बाबतीत लक्षात ठेवा. भंडाऱ्यामध्ये आलात तर भंडाऱ्यामध्ये तुम्हाला कोण दिसेल? चिखला नावाचं गाव दिसेल. चिखलानंतर कोण दिसेल तर इदरबुची नावाचं गाव दिसेल. कोण दिसेल? चिखला घ्या, इदरबुची घ्या. रामडोंग जर बघितलं तुम्हाला कोण दिसेल? सीतासावंगी दिसेल किंवा काय कुरमुडा घ्या, डोंगरी बुद्रुक घ्या. ही सगळी कुठली असतील? भंडाऱ्यामध्ये. नागपूरमध्ये मी मगाशी पण नावं सांगितली. ह्याला जर तुम्ही एका इमेज फॉर्मॅटमध्ये बघितलं तर ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुठली असतील तर तुमच्या भंडारा जिल्हा, तुमसर तालुका, चिखला, इदरबुची, डोंगरी बुद्रुक, कुरमुडा, सीतासावंगी म्हणा किंवा काय वगैरे. नागपूरमध्ये आलात तर कांद्री, खापा, मनसळ, रामडोंगरी, बेलडोंगरी, गुगुलडोह, पारशिवनी ही सगळी नावं कुठे येतील तर तुमच्या नागपूरमध्ये येतील. मॅंगनीज म्हणलं की किमान 2 जिल्ह्यातली सब लोकेशन कंपल्सरी तुम्हाला माहिती असावेत. कोणाच्या बाबतीत तर मॅंगनीजच्या बाबतीत. भंडारा आणि नागपूरमधले आढळणारे मॅंगनीजचे साठे भारतातले प्रसिद्ध मॅंगनीजचे साठे म्हणून ओळखले जातात. मॅंगनीजच्या उत्पादनाच्या बाबतीत, मॅंगनीज उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि 1 नंबरला मध्य प्रदेश आहे. मॅंगनीजचे 40% साठे महाराष्ट्रात आहेत. उत्पादन 1 नंबरला मध्य प्रदेश, महाराष्ट्र 2 नंबरला भंडारा आणि नागपूर. मॅंगनीज सारख्याच भागामध्ये काय लक्षात ठेवा तर तुमचं लोह खनिज लक्षात ठेवा. लोह खनिज. लोह खनिजामध्ये जर बघाल तर 20% साठे सर्वात जास्त गडचिरोलीमध्ये, गडचिरोलीला सुरजागडमध्ये. मग इतर ठिकाणं सुरजागड घ्या, दमकोट घ्या, पडवी घ्या, त्याच्यानंतर घांगरा मेटा घ्या, पोयारकोटी घ्या, ही नावं. मखिला घ्या, लंका चहा घ्या, ही सगळी नावं गडचिरोलीमध्ये. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये आलात तर चिमूर, ब्रह्मपुरी, त्याच्यातली सब लोकेशन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गोंदिया, गोरेगाव, गोरेगावमध्ये तुमचा आंबेदलाव, खुर्सीपारवाडी नावं लक्षात ठेवा. सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला, त्याच्यानंतर तुमचा जर बघितलं तर कोण असेल? सावंतवाडी. रेड्डी, टाका, आसोली, बांदा, नाणोसा अशी कितीतरी नावं तुम्हाला सांगता येतील किंवा काय वगैरे. बरोबर. मग मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट हे जे दिसतंय ना, हे जे काही इमेज फॉर्मॅटमध्ये हा डेटा दिसतोय ना, हा बघायलाही खूप सोपा वाटतं, बघायलाही छान वाटतंय, वाचायलाही सोपा वाटतंय आणि वाचून पटकन होतंय काहीतरी नवीन वेगळ्या पद्धतीने. आणि अशाच पद्धतीचा डेटा सगळा एकत्र कंपाईल करून आपण तुमच्यासाठी काय आणतोय तर आपण तुमच्यासाठी भूगोल गुरु नावाचं पुस्तक आणतोय. आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर बघाल तर अल्प कालावधीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने मांडणी असणार, सुटसुटीत आणि एकदम अचूक डेटा असणार, विद्यार्थ्यांना वाचता येईल असं आणि अतिशय कमी किमतीमध्ये, जिथं तुम्हाला अशा पद्धतीच्या मॅक्झिमम इमेजेस दिसतील, मॅक्झिमम एकदम ॲक्युरेट डेटा दिसेल आणि एका दिवसात महाराष्ट्र भूगोल पुस्तक वाचून झालं पाहिजे अशा पद्धतीचं पुस्तक भूगोल गुरु ह्या टायटल खाली आपण आणतोय. महाराष्ट्र भारताच्या ह्या परिपूर्ण नोट्स आणतोय. नोट्स पुस्तक आणतोय इन द सेन्स की नोट्सच्या स्वरूपामध्ये आपण पुस्तक आणतोय. लवकरच हे तुमच्या हातात पुस्तक देताना अतिशय आनंद वाटेल. त्याच्यासाठी प्रचंड मेहनत चालू आहे ही गोष्ट. बरोबर. तुम्ही हे जरा लक्ष ठेवा. ह्याच्याकडे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे नक्की येईल. ह्याच्यासोबत आणखी एक गोष्ट तुम्हाला दिसेल. पुस्तक तर तुम्हाला ऑफलाईन मिळेलच मिळेल, सोबत ऑनलाईन बॅच सुद्धा मिळेल. त्याच्यासाठी पण एक प्रोव्हिजन, म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये विद्यार्थ्यांचाच फायदा झाला पाहिजे हाच अप्रोच ठेवून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय किंवा काय. इथं आलात पर्याय क्रमांक कोण होतं तर पर्याय क्रमांक 4. पुढे येऊयात. पुढच्या भागावरती कुठल्या येऊयात? पुढील विधानांचा विचार करा, योग्य विधाने ओळखा. बरोबर. मराठवाड्यात सर्वाधिक पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जर बघाल तर जायकवाडी धरणाची आहे. मराठवाड्यातलं सर्वात मोठं धरण जायकवाडी. किती टीएमसी? 102 टीएमसी पाणी साठवून ठेवते जायकवाडी. जायकवाडी 102 टीएमसी पाणी साठवून ठेवते. तर हे मराठवाड्यातलं सर्वात मोठं पाणी साठवून ठेवण्याच्या क्षमतेच्या बाबतीत. महाराष्ट्रात पाणी साठवून ठेवण्याच्या क्षमतेच्या बाबतीत सर्वात मोठं कोण आहे माहितीये तुम्हाला? उजनी नावाचं धरण आहे. उजनी नावाचं धरण एक सोलापूर जिल्ह्यामध्ये किती टीएमसी? 117 टीएमसी पाणी साठवून ठेवतं. हे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असणारं धरण. मराठवाड्यामध्ये जायकवाडी असेल तर तुमच्या महाराष्ट्रामध्ये कुठलं असेल? महाराष्ट्रामध्ये उजनी नावाचं धरण. येलदरी धरण. येलदरी परभणी जिल्ह्यामध्ये उत्तरेला जिंतूर तालुक्यामध्ये येतं. परभणीच्या उत्तरेला जिंतूर तालुक्यामध्ये तुमच्या दक्षिण पूर्णा नदीवरती, गोदावरीच्या नदीवरती, उपनदीवरती बांधलेलं धरण येलदरी नावाचं. येलदरी मराठवाड्यातला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. मराठवाड्यातले 2-3 फेमस
जलविद्युत प्रकल्प, एक जायकवाडी 12 मेगावॅट, त्याच्यानंतर तुमची सिंदफणा नदी, माजलगाव नावाचं, आणि त्याच्यानंतर येलदरी 22.5 मेगावॅट. येलदरी जलविद्युत निर्मितीची क्षमता 22.5 मेगावॅट आणि जायकवाडीची क्षमता किती तर 12 मेगावॅट. बरोबर. मराठवाड्यामध्ये मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प स्थापित क्षमतेनुसार तर येलदरी. विधान काय असेल तर बरोबर, मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे 76 तालुक्यांचा समावेश आहे. मराठवाडा म्हणजे कोण? छत्रपती संभाजीनगर विभागवाली गोष्ट. हा सर्वात मोठा विभाग आहे. जर बघाल एरिया वाईज सुद्धा मराठवाडा म्हणजे कोण तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, जो महाराष्ट्राच्या जवळजवळ किती टक्के भाग व्यापतोय? 21% भाग व्यापतोय. 8 जिल्हे, सर्वात जास्त जिल्हे, सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग, ज्याला आपण प्रादेशिक दृष्टिकोनातून मराठवाडा असं म्हणतो. ही गोष्ट सुद्धा बरोबर असेल. योग्य विधानांमध्ये सर्व विधाने योग्य आहेत. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 4 ही बेसिक. 5वा, पुढे दिलेल्या शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा. हिमालयातली शिखर आहेत नंगा पर्वत, कामेत, नंदादेवी आणि कोण असेल तर वोट्से. ह्याच्यासाठी काम करा आधी. ह्याच्यासाठी तुम्हाला काही महत्वाची शिखरं माहिती असायला पाहिजेत. ह्या महत्वाच्या शिखरांची यादी तुमच्याकडे असू द्या. एक जर बघितलं, जगातलं सर्वात उंच शिखर कोण असेल तर माउंट एव्हरेस्ट नावाचं शिखर असेल. माउंट एव्हरेस्ट नंतर कांचनगंगा नावाचं शिखर असेल. कोण असेल तर कांचनगंगा. कांचनगंगा नंतर वोट्से नावाचं शिखर आहे. वोट्से 8,501 मीटर उंचीचं. त्याच्यानंतर कोण दिसेल तुम्हाला तर मकालू नावाचं शिखर दिसेल. त्याच्यानंतर कोण दिसेल तुम्हाला धवलगिरी नावाचं शिखर दिसेल. धवलगिरी नंतर कोण दिसेल तर मनसलू नावाचं शिखर. कोण असेल तर मनसलू. मनसलू नंतर नंगा पर्वत. कोण असेल? नंगा पर्वत. नंगा पर्वत नंतर कोण असेल तर अन्नपूर्णा नावाचं शिखर. ही बृहद हिमालयातली अतिशय महत्वाची 8,000 मीटरपेक्षा जास्त उंची असणारी, किती 8,000 मीटरपेक्षा जास्त उंची असणारी शिखर उंचीच्या उतरत्या क्रमाने ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. सोबत 7,000 वाली कोण आहेत? 7,000 वाली घ्याल तर नंदादेवी. पुन्हा उतरता क्रम 8,000 वाली संपली इथं की 7,000 वाली सुरू झाली. 7,000 मध्ये मोठं नंदादेवी. नंदादेवी नंतर कामेत. बरोबर. कामेत नंतर नामचा बरबा नावाचं शिखर आहे. कोण असेल तर नामचा बरबा. नामचा बरबा नंतर जर एमपीएससी आली वेगळ्या ह्याच्यावरली तर गुरला मंधता नावाचं शिखर आहे. त्याच्यानंतर शिखर उतरत्या क्रमाने त्रिशूल नावाचं शिखर आहे आणि त्याच्यानंतर बद्रीनाथ नावाचं शिखर आहे. कोण आहे तर बद्रीनाथ. ही 7,000 वाली आहेत, ही 8,000 वाली आहेत. एवढी शिखरं जर आपल्याला लक्षात राहिली तर आपला कसलाही हिमालयातल्या शिखरांचा क्रम चुकत नाही. ही बृहद हिमालयामध्ये असणारी ही 8,000 वाली ही कोण आहेत तर 7,000 वाली शिखरं दिसतील तुम्हाला. मग ह्याच्यामध्ये कोण कोण दिले आपल्याला नीट बघा. ह्याच्यामध्ये सुरुवात वोट्से पासून होईल. ड पासून सुरुवात होणारा इथं दिसतोय तुम्हाला नंगा पर्वत. नंदादेवी कामेत पासून सुरुवात होईल तर कोण दिसेल तुम्हाला? नंगा पर्वत दिसेल. ड नंतर 2 नंबर हा. त्याच्यानंतर नंदादेवी 3, त्याच्यानंतर कामेत 4. म्हणजे जर बघाल तर ड नंतर अ नंतर क, ड अ क आणि कोण असेल तर ब. ड अ क ब. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. बृहद हिमालयावरचा प्रश्न हा. बृहद हिमालयामध्ये पहिली गोष्ट काय बघाल तर शिखर बघाल. दुसरी गोष्ट बघाल तर बृहद हिमालयामध्ये काही खिंड आहेत, महत्वाच्या पासेस आहेत, ती 5 बघा. आणि बृहद हिमालय मध्य हिमालयाच्या दरम्यान समजा हा बृहद हिमालय, त्याच्यानंतर मध्य हिमालय, त्याच्यानंतर शिवालिक आहे. ही हिमालयाची रचना आहे. बृहद हिमालय आणि मध्य हिमालयाच्या दरम्यान एक टर्म आहे. टर्म काय म्हणतात ह्या टर्मला? करेवा म्हणतात. करेवा. तर ही करेवा काय टर्म आहे? बृहद हिमालय आणि मध्य हिमालयाच्या दरम्यान असणारी ही टर्म कोण? करेवा. तर ह्या करेवाचा अर्थ काय? एवढ्या बेसिक गोष्टी बृहद हिमालयाच्या बाबतीत बघा. पर्याय क्रमांक कोण तर 3. पुढे येऊया. त्रिशूल 1 डे रिव्हिजन बॅच. जसं मागच्या लेक्चरमध्ये मी बोललो होतो, ज्यांना असं वाटतंय क्विक रिव्हिजन झालं पाहिजे भूगोलाचं, त्यांच्यासाठी एका दिवसात सगळा भूगोल संपवून देणारी अतिशय व्यवस्थित पद्धतीने सगळी बॅच तुम्हाला कव्हर करता येईल. कुठं? त्रिशूलमध्ये. ऍपवरती आपल्या उपलब्ध आहे ही गोष्ट. जोड्या लावा. धबधबे आणि जिल्हे. सावतखडा नावाचा धबधबा आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो. कुणे नावाचा धबधबा आहे, तुमच्या लोणावळ्याजवळ पुणेमध्ये येतो. गरांबी नावाचा धबधबा आहे, रायगड जिल्ह्यामध्ये येतो. अंबाखोरी नावाचा धबधबा आहे, नागपूरमध्ये येतो. 2, 1, 4, 3. 2, 1, 4, 3 पर्याय क्रमांक कुठे दिसेल तर इथं. पर्यटनवाला भाग आहे, नैसर्गिक पर्यटनाची गोष्ट आहे. प्रत्येक जिल्हे आणि धबधबे एवढी गोष्ट विशेष लक्षात ठेवा. ह्याच्या पलीकडे फार काही ह्याच्यामध्ये बघत बसू नका. कोणता धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये, एक महत्वाच्या 10-15 धबधब्यांची लिस्ट तुम्हाला माहिती असावी. त्याच्या पलीकडे फार काही एमपीएससी विचारत नाही याच्यावरती. 7वा, पुढील विधानांचा विचार करा.
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 नुसार नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्र जर बघाल तर 5व्या क्रमांकावरती आहे. 2025-26चा जो अहवाल आलाय ह्या अहवालामध्ये आता आपण 5व्या क्रमांकावरती नाहीत, आधी होतो आपण. 2024-25चा अहवाल असेल आधीचा, 23-24चा अहवाल असेल त्याच्या आधीचा, ह्याच्या आधीचे जे काही अहवाल आहेत 24-25, 23-24 वगैरे, तिथं आपण 5व्या क्रमांकावरती होतो. आत्ताचा जो काही 25-26चा अहवाल आलाय, आता आपण कितव्या क्रमांकावरती आलो? 3ऱ्या क्रमांकावरती आलोत. बरोबर, कुठं आलोत? 3ऱ्या क्रमांकावरती आलोत. त्याच्यामुळे स्टेटमेंट काय चुकीचं असेल? राज्याच्या एकूण स्थापित क्षमतेमध्ये जी काही आपली 42,000 मेगावॅटची इन्स्टॉल कॅपॅसिटी निर्माण झाली आहे, त्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत 40% वाटा नवीकरणीय ऊर्जेचा आहे. 40% नाही, आपल्याकडे सध्या एकूण वीज निर्मितीमध्ये 34.4% वाटा कुणाचा आहे? तर 34.4% वाटा नवीकरणीय ऊर्जेचा आहे. हेही स्टेटमेंट काय? हेही स्टेटमेंट बरोबर जर बघाल तर चुकीचं आहे. तुम्हाला विचारलंय अयोग्य विधाने ओळखा, दोन्ही काय म्हणावे लागतील? तर दोन्ही अयोग्य आहेत. ह्याच्या रिलेटेड हा बेसिक डेटा लक्षात ठेवा. नवीकरणीय ऊर्जा म्हणजे कोण? जलविद्युत निर्मिती, त्याच्यामध्ये पण लहान जलविद्युत निर्मिती प्रकल्प, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, बायोगॅसवाली गोष्ट, त्याच्यानंतर तुमची भूऔष्णिक ऊर्जा, पृथ्वीच्या अंतरंगातल्या उष्णतेचा वापर करून भूऔष्णिक सागरी लाटांपासून निर्माण केलेली वीज, नवीकरणीय ऊर्जा. नवीकरणीय ऊर्जेच्या जर बघाल तर एकूण स्थापित क्षमतेमध्ये किती टक्के वाटा आहे? 34.4%. आणि महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जेच्या बाबतीत देशात 3ऱ्या क्रमांकावरती. दुसरा गुजरात, तर पहिला कोण? पहिला राजस्थान. प्रत्येक राज्यामध्ये, राजस्थानमध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा दोन्हीसाठी परिस्थिती चांगली आहे. गुजरातमध्ये पवन ऊर्जेच्या बाबतीत प्रचंड परिस्थिती चांगली आहे. महाराष्ट्र सुद्धा आपल्याकडे पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जलविद्युतच्या बाबतीत आपण हळूहळू प्रयत्न करतोय किंवा काय वगैरे, तर ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8, उत्पादनक्षम खनिजांसाठी कोण? उत्पादनक्षम खनिजासाठी असणाऱ्या क्षेत्रानुसार विभागांचा योग्य उतरता क्रम लावा. बरोबर, कोणत्या प्रशासकीय विभागात किती टक्के खनिज संपत्तीचं एरिया आहे ही गोष्ट. कोणत्या प्रशासकीय विभागात किती टक्के खनिज संपत्तीचा एरिया किंवा किती टक्के खनिज संपत्ती आढळते त्याच्यानुसार क्रम लावा. तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त नागपूर प्रशासकीय विभागात आहे 60%. नागपूर कुठे दिसतंय? नागपूर, नाशिक, पुणे वगैरे नाही. मग त्याच्यानंतर कोण असेल? तर नाशिक, नागपूर नंतर कोकण, कोकण नंतर कोण? अमरावती. कोकणात गेला तर कोकणात 20%, अमरावतीमध्ये गेला तर 10%, छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला तर 5%, नाशिकमध्ये गेला तर 2%. बरोबर, हा उतरता क्रम दिसेल तुम्हाला. नागपूर दिलं नाही, पण कोकण, कोकण नंतर अमरावती, अमरावती संभाजीनगर, संभाजीनगर ते कोण असेल? तर नाशिक. कोकण नंतर अमरावती, अमरावती नंतर नाशिक, मग संभाजीनगर नाही, अमरावती कोकण असं होणार नाही. नागपूर, नाशिक नाही, पुणे हे जास्त आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक कोण दिसेल? तर पर्याय क्रमांक 2. हा क्रम नीट लक्षात ठेवा. कोणत्या प्रशासकीय विभागात खनिज संपत्ती क्षम क्षेत्र किती आहे किंवा कोणत्या प्रशासकीय विभागात महाराष्ट्राची किती टक्के खनिज संपत्ती आढळते? 60% नागपूर विभागात, 20% कोकण विभागात, 10% अमरावती, संभाजीनगर 5%, पुणे 3% आणि नाशिक 2%. हे अपडेटेड तुमच्या इकॉनॉमिक सर्वे 2025-26 नुसार. बरोबर, ही नावं तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर भारतातील कोणत्या राज्यामध्ये कर्कवृत्त आणि प्रमाणवेळ रेखावृत्त एकमेकांना क्रॉस करतात? कर्कवृत्त माहिती आहे तुम्हाला, भारतातल्या 8 राज्यातून जातं. बरोबर, प्रमाणवेळ रेखावृत्त माहिती आहे तुम्हाला, 82 डिग्री 30 मिनिट पूर्व. बरोबर, हे प्रमाणवेळ रेखावृत्त आणि हे कर्कवृत्त हे कोणत्या राज्यात एकमेकांना क्रॉस करतात ही गोष्ट विचारली आहे तुम्हाला. इमेज बघाल तर हे कुठं क्रॉस करतात एकमेकांना? छत्तीसगड नावाचं राज्य आहे. कुठलं राज्य आहे? छत्तीसगडमध्ये हे काय करतात? तर छत्तीसगडमध्ये हे एकमेकांना क्रॉस करतात. ही गोष्ट सुद्धा माहिती असू द्या. कर्कवृत्त 8 राज्य कोणती? जर बघाल तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम. प्रमाणवेळ रेखावृत्त, त्याच्यानंतर प्रमाणवेळ रेखावृत्ताच्या बाबतीत आलोत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. 5 राज्य प्रमाणवेळ रेखावृत्ताची, 8 राज्य कर्कवृत्ताची. हे बेसिक तुम्हाला कुठल्या राज्याच्या बाबतीत? छत्तीसगडमध्ये हे एकमेकांना क्रॉस करतात. ह्यांच्यावरती पण माहिती नीट बघा. माळवा मैदान कोणत्या राज्याचा भाग आहे? मैदान विचारलंय, माळवा पठार नाही. गडबडीत बऱ्याच लोकांनी मध्य प्रदेशमध्ये पण टिक मार्क केली असेल सोडवताना, पण हे माळवा पठार नाही, हे माळवा मैदान आहे. तुम्ही जर माळवा पठार म्हणला असतं ना, पठार, तर माळवा पठार म्हणला असतं तर मध्य प्रदेशमध्ये आलं असतं. पण इथं माळवा मैदान आहे. माळवा मैदान कुठे येतं? तर तुमच्या सतलज नदीच्या दक्षिणेला येतं, पंजाबमध्ये. बरोबर, इथं जर नकाशावरती आलात तर तुमची सतलज नदी ह्या भागातून यायला सुरुवात होते.
इथं याला सुरुवात होते सतलज नदी. पंजाबमध्ये सतलज नदीच्या दक्षिणेकडचा हा जो काही एरिया आहे, पंजाबमध्ये सतलज नदीच्या दक्षिणेकडचा भाग काय म्हणून ओळखला जातो, तर माळवा मैदान म्हणून ओळखला जातो. काय असेल तर माळवा. पंजाबमध्ये सतलज नदी तिच्या दक्षिणेकडचा भाग जर बघितलं तर माळवा मैदान, पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पूर्वांचल मधील टेकड्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा. पूर्वांचल मधल्या टेकड्यात पूर्वांचलमध्ये आता भारताच्या पूर्वेकडे गेलात ना, 3 टेकड्यांचे गड दिसतात तुम्हाला. 3 टेकड्यांचे कोणते गड दिसतात ही गोष्ट नीट बघा. एक तुम्हाला इथे दिसेल डाफला, कोण असेल तर डाफला नंतर मिरी, त्याच्यानंतर अभोर, बरोबर असा गड दिसेल तुम्हाला, आणि त्याच्यानंतर मिश्मी. आता हे डाफला, मिरी, अभोर, मिश्मी पूर्वांचलचा भाग आहेत का, तर नाही. हे कुणाचा भाग आहे, तर हे शिवालिक डोंगररांगांचा भाग आहे. कुणाचा भाग आहे, शिवालिक डोंगररांगाचा. मग पूर्वांचल कोण आहे, पूर्वांचल आहे पतकोई, बरोबर, पूर्वांचल आहे मिकीर, बरोबर, त्याच्यानंतर पतकोई, मिकीर, नागा टेकड्या, त्याच्यानंतर मणिपूर टेकड्या, आणि त्याच्यानंतर मिझो टेकड्या. हा पूर्वांचल वाला भाग आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. आणि ह्याचाच काही भाग इकडे जर बघाल तर गारो टेकड्या, खासी टेकड्या आणि जयंतिया नावाच्या टेकड्या, बरोबर. हाही पूर्वांचल आहे. गारो, खासी, जयंतिया, पतकोई, मिकीर, नागा, मणिपूर, मिझो टेकड्या. तुम्हाला क्रम इथला विचारलाय. हा पूर्वांचल वाला भाग आणि हा पूर्वांचल वाला भाग. पतकोई, मिकीर, नागा, मणिपूर, मिझो टेकड्यावाल्या भागामध्ये कोण दिसेल, पतकोई, मिकीर, नागा आणि कोण असेल तर मिझो. पर्याय क्रमांक कुठे दिसेल तर पर्याय क्रमांक दे. मिकीर आधी येणार नाही पतकोईच्या, बरोबर. पतकोई, मिकीर, मिझो येणार नाही नागाच्या. त्याच्यामुळे मिकीरवाली गोष्ट आधी येणार नाही, पतकोई आधी येईल. पतकोई, मिकीर, नागा, मणिपूर, मिझो असं जर बघाल तर पर्याय क्रमांक 3. इकडे विचारलं पश्चिमेकडून पूर्वेकडे गारो, खासी, जयंतिया. शिवालिक वाला डाफला, मिरी, अबोर, मिश्मी वाली गोष्ट हे पर्याय क्रमांक 3. 12 डोंगर व जिल्हे यांचा अयोग्य पर्याय ओळखा. कोण असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर आहेत. अमरावतीमध्ये आलात तर जीवनगड डोंगर, बरोबर, चिरोडी टेकड्या अमरावतीमध्ये, आणि पोहरागड डोंगर. हे बरोबर आहे. पोहरागड नाही, पोहरा डोंगर फक्त. हे नीट लक्षात ठेवा. तुम्ही जर पोहरागड म्हणाल तर पोहरागड वाशिम मध्ये जातं. फक्त पोहरा डोंगर म्हणाल तर अमरावतीमध्ये जातं. ही गोष्ट. चिरोडी टेकड्या, पोहरा डोंगर आणि जीवनगड डोंगर अमरावती. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये चिल्कापार, अंबागड. ही चंद्रपूरमध्ये चिल्कापार नाही, चंद्रपूरमध्ये पिलकापार. कोण असेल तर पिलकापार. त्याच्यानंतर चिमूर टेकड्या. त्याच्यानंतर कोण असतील, मूल टेकड्या. त्याच्यानंतर कोण असतील, पेरजागड नावाच्या टेकड्यात. पेरजागड, पिलकापार, चिमूर, मूल, पेरजागड ह्या सगळ्या चंद्रपूरमध्ये येतात. मग हे कोण आहेत, चिल्कापार, अंबागड. आणखी एक नाव लिहितो मी, मनसर टेकड्या. कोण असतील तर मनसर टेकड्या. त्याच्यानंतर गरमसूर टेकड्या. ही सगळी नावं, चिल्कापार, अंबागड, गरमसूर, मनसर, हे कोणत्या जिल्ह्यात येतात, हे नागपूरमध्ये येतात, बरोबर. त्याच्यामुळं अयोग्य कोण, चंद्रपूर. नांदेडमध्ये मुदखेड, निर्मल डोंगर. अहिल्यानगरमध्ये कोण, कवड्या डोंगर, बाळेश्वर डोंगर वगैरे. जिल्हानिहाय टेकड्या किंवा डोंगरांची नावं आपल्याला माहिती असावीत. कोण असेल तर चंद्रपूरवाली गोष्ट. पर्याय क्रमांक कोण, तर पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0. कोण असेल तर मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 हा कार्यक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, पर्यटनाशी आहे का, नाही. हा कार्यक्रम रस्ते विकासाशी आहे का, नाही. रस्ते विकासासाठी तुमची प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, भारतमाला परियोजना, तिकडं व्यसनमुक्तीसाठी काही संबंध नाही सध्या तरी, बरोबर. राहिलं कोण, उद्योग व व्यापार. कोण आहे ही मॅग्नेटिक महाराष्ट्र, तुमच्या 2020 जून 2020 मध्ये सुरू झालेली. बरं जर बघाल तर राज्य शासनाचा हा कार्यक्रम आहे, राज्य शासनाचा उपक्रम आहे. कशासाठी हा उपक्रम आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र, जर बघाल तर गुंतवणूक आकर्षित करणे. वेगवेगळ्या खाजगी क्षेत्रातली असेल, परकीय जर बघाल तर गुंतवणूक आकर्षित करणे आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती करणे, महाराष्ट्रात उद्योग व्यापार वाढीस लावणे, हा उद्योग जर बघाल तर उद्देश कोणाचा, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 जून 2020 ची सुरुवात आहे. पर्याय क्रमांक कोण, तर 4. 14 योग्य जोड्या लावा. जिल्हे आणि लोकसंख्या गणना. नागपूर महाराष्ट्रात जर बघाल तर हा लोकसंख्येच्या बाबतीतला अतिशय महत्वाचा मुद्दा, लोकसंख्येची गणना. लोकसंख्येच्या गणनेमध्ये मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर जर बघितलं तर तुमच्याकडे कोण येतं तर कोल्हापूर, कोल्हापूर नंतर नागपूर. नागपूरमध्ये 470 इतकी लोकसंख्येची गणना. 4 पुण्यामध्ये किती असेल तर 603.
3 नंबर. कोल्हापूरमध्ये किती असेल तर 504. 504 कुठे दिसतोय 2 नंबर. रायगडमध्ये किती असेल तर 368. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. 4 3 2 1 4 3 2 1 पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक कुठे जाईल तर पर्याय क्रमांक 2. लोकसंख्येच्या घनतेच्या बाबतीत काय काय बघा. एक, घनता म्हणजे काय, ती कशी कॅल्क्युलेट करतात, 2 मुद्दे. तिसरी गोष्ट, महाराष्ट्राची घनता 365 किती होती, 315 होती. वाढ झाली का घट झाली, 50 ने वाढ झाली, बरोबर. मग 365 आणि 50 ने वाढ, ह्या 2 गोष्टी नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे तुमचा कोण येईल जर बघितलं तर पहिला तुमचा मुंबई उपनगर येईल, त्याच्यानंतर मुंबई शहर येईल, त्याच्यानंतर ठाणे येईल, त्याच्यानंतर पुणे येईल, कोल्हापूर येईल, नागपूर येईल, खाली नाशिक, रायगड वगैरे याला सुरुवात होईल. हे पहिले 5 नावं लक्षात ठेवा. कमी मध्ये कोण गेलं, गडचिरोली 74, सिंधुदुर्ग 163, त्याच्यानंतर जर बघाल तर चंद्रपूर 193, रत्नागिरी 196, यवतमाळ 204. शेवटामध्ये जर बघाल तर शेवटची सुद्धा 4-5 नावं विशेष लक्षात ठेवा. कुठली, सर्वात कमी लोकसंख्येच्या घनतेची. त्याच्यानंतर एवढ्यावरती गोष्ट थांबत नाही तर मग काय विचारलं जाईल तुम्हाला, 2001 ची विचारतील, 2011 ची विचारतील. 1961 लोकसंख्येची घनता 123, 1951 लोकसंख्येची घनता 104, 1901 लोकसंख्येची घनता 65. जरा हे ती लक्षात ठेवा. 51 मध्ये 104 होती, 61 मध्ये 123 होती, 1901 मध्ये किती जर बघितलं. हे महाराष्ट्र स्थापन झाली तर पहिली जनगणना झाली, भारत स्वतंत्र झाला तर त्याच्यानंतर पहिली जनगणना 20व्या शतकातली पहिली. 51 विचारून झाले, 61 विचारून झाले, 2011 365 इतके. सॉरी, जर बघाल किती असेल 365, इथं किती 315. हे तर तुम्हाला कंपल्सरी माहिती असेल. ह्याही बाबतीमध्ये जरा लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 वंदे भारत बॅच. पुन्हा जी लोक आणखी नव्याने प्रिपरेशन करतात किंवा ग्रुप सी साठी प्रिपरेशन करणार आहेत, ज्यांची ऑलरेडी सगळं करून झालंय, एकदा रिव्हिजन म्हणून पण थोडं सावकाश रिव्हिजन म्हणून वंदे भारत बॅच ऍपवरती उपलब्ध आहे, बघून घ्याल एकदा. पुढील विधाने विचारात घ्या. भारताची 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा शेजारच्या 7 देशांना लागून आहे. स्टेटमेंट काय बरोबर. तुमचा भारताची भूसीमा कोणासोबत, पाकिस्तान घ्या, अफगाणिस्तान घ्या, चीन घ्या, नेपाळ घ्या, भूतान घ्या, म्यानमार घ्या, बांगलादेश घ्या. किती देश झाली, 7 देश. स्टेटमेंट काय बरोबर. भारत जर बघाल तर नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान हे भारतीय उपखंडातले देश आहेत. नेपाळ आहे, भूतान आहे, पण अफगाणिस्तान भारतीय उपखंडात येत नाही. अफगाणिस्तान हा भारताचा शेजारी देश म्हणून येतो, पण भारतीय उपखंडात येत नाही. म्हणून हे विधान काय असेल तर हे विधान चुकीचं. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम या 5 राज्यांची सीमा नेपाळ सोबत. यस, नकाशामध्ये आलात तर इथं तुमचं कोण आहे तर नेपाळ आहे. ह्या नेपाळ, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम 5 राज्यांची सीमा लागून आहे, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमची 15,200 किलोमीटर लांबीची सीमा, 15,200 किलोमीटर लांबीची सीमा 7 देशांना लागून. त्याच्यातली सर्वात जास्त कुणासोबत लागून, त्याच्यातली सर्वात जास्त बांगलादेश सोबत लागून. 4,096 किलोमीटर सर्वात जास्त बांगलादेश सोबत, तर सर्वात कमी कुणासोबत तर सर्वात कमी अफगाणिस्तान सोबत. नीट बघा. भारताला भूसीमा लागून असणारे देश 7, भारताला जलसीमा लागून असणारे देश बरोबर 7, त्याच्यानंतर भारतीय उपखंडातले देश 7 आणि भारताच्या शेजारी असणारे देश 9. हे नीट लक्षात ठेवा बरोबर. भारतीय उपखंडात कोण कोण येतं ते बघा. भारतीय उपखंड मी लाल रंगाने दाखवतो इथं, किंवा निळ्या रंगाने म्हणाल तरी चालेल. भारतीय उपखंड असणारा पट्टा भारत येईल. त्याच्यानंतर जर बघितलं तर तुमचा पाकिस्तान येईल. त्याच्यानंतर आलात तर तुमचा नेपाळ, त्याच्यानंतर भूतान. पाकिस्तान असेल, भारत असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, बांगलादेश. किती झाले 5. श्रीलंका 6, मालदीव 7. किती असेल तर हे भारतीय उपखंडातले देश आहेत. अफगाणिस्तान म्हणाल तर शेजारी जातो, शेजारी. त्याच्यामुळं हे बेसिक पुन्हा माहिती असू द्या. पर्याय क्रमांक काय विचारले आपल्याला, योग्य विधाने ओळखा असं विचारलंय. मग तुमचा कोण योग्य आहे, अयोग्य आहे, क योग्य आहे. अ आणि क कुठे दिसेल तुम्हाला तर अ आणि क पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसेल. अ आणि क कुठे दिसेल तर पर्याय क्रमांक 2 दिसेल तुम्हाला. ब चुकीचं आहे तुमचं. त्याच्यानंतर शोम्पेन, सेंटिनेली, ओंग या आदिवासी जमाती भारतातील कोणत्या भागामध्ये आढळतात. सेंटिनेली असेल, ओंग असेल, जारवा नावाची आदिवासी जमात असेल, जारवा बरोबर. मूळ अंदमानी
जारवा, सेंटिनेली, ओंग, शोम्पेन ह्या आदिवासी जमाती कुठे आढळतात? अंदमान निकोबार नावाच्या बेट समूहावरती आढळतात. कोण आहे? अंदमान निकोबार. कुठून सुरू होतो अंदमान निकोबार? जर बघितलं तर अंदमान निकोबार 6 डिग्री 45 मिनिट उत्तरेपासून ते 13 डिग्री 45 मिनिट उत्तरेपर्यंत. किती बेट आहेत अंदमान निकोबार मध्ये? 572 बेटांचा समूह आहे. किती एरिया आहे? 8249 चौरस किलोमीटरचा एरिया आहे. हा केंद्रशासित प्रदेश आहे. कितव्या क्रमांकाचा केंद्रशासित प्रदेश आहे भारतात? एरिया वाईज 3ऱ्या क्रमांकाचा केंद्रशासित प्रदेश आहे. अंदमान वेगळं झालं, निकोबार वेगळं झालं. अंदमान आणि निकोबार किती डिग्रीने वेगळे झाले? 10 डिग्री चॅनलनी वेगळे झाले. किती डिग्री चॅनलनी वेगळे झाले? 10 डिग्री चॅनलनी वेगळे झाली. ही बेसिक इन्फॉर्मेशन अंदमान निकोबार बद्दल. तशीच इन्फॉर्मेशन लक्षद्वीप बेटांबद्दल. मिनी लॅकाद्वीप, मिनिकॉय, अमिनदिवी. तर 1 नोव्हेंबर 1973 नाव बदललं, नाव झालं लक्षद्वीप बेट समूह झालं. प्रवाळ बेटांचा समूह आहे. 36 बेट आहेत, 32 चौरस किलोमीटरचा एरिया आहे. कोण असेल तर तुमचा लक्षद्वीप बेट समूह. पर्याय क्रमांक 1. 17 वरती येऊयात. खालीलपैकी कोणते जलसिंचन प्रकल्प तापी नदी खोऱ्यात आहेत? त्यांचा योग्य पर्याय ओळखा. जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवरती, कोणती धरणं तापी नदी खोऱ्यात येतात? ह्याचा साधा अर्थ असा व्हायला सुरुवात होतो. अक्कलपाडा धुळे जिल्ह्यामध्ये येतं. बरोबर. तुमची पांझरा नदी आहे, पांझरा नदी. बरोबर. पांझरा नदी तापी नदीची दक्षिणेकडची उपनदी. पांझरा नदीवरती धुळे जिल्ह्यात अक्कलपाडा नावाचा मध्यम जलसिंचन प्रकल्प आहे. त्याच्यानंतर चणकापूर कुठं असेल तर गिरणा नदीवरती दिसेल. गिरणा नदीवरती तुमच्या नाशिकमध्ये. गिरणा पुन्हा तापीची. त्याच्यानंतर कासारसाई नावाची नदीच आहे, पण हे पुणे जिल्ह्यात येतं. बरोबर. मुळा मुठाच्या नदी खोऱ्यामध्ये येतं हे कासारसाई. बरोबर. हरणबारी जर बघाल तर हरणबारी तुम्हाला पुन्हा कुठे दिसेल तर हरणबारी सुद्धा तुम्हाला पुन्हा धुळे जिल्ह्यामध्ये दिसेल. हरणबारी वाली गोष्ट म्हणजे पुन्हा तापी नदी खोऱ्यात. एकरुका अडेल नावाची नदी आहे, लहान अडेल नावाची नदी आहे आणि हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. कुठे येतं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. एकरुका गेलं, कासारसाई गेलं, गिरणा घ्या, धुळे घ्या, हरणबारी घ्या. ब आणि ड दिसणारा पर्याय कुठे दिसेल तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसेल. ब ड. सोलापूरमध्ये काही तापी नदी खोरं येत नाही. पुणे जिल्ह्यात काही तापी नदी खोरं येत नाही. गिरणा नाशिकमध्ये, हे धुळ्यामध्ये, हेही धुळ्यामध्ये हरणबारी नावाचं तर तुम्हाला दिसेल ब ड. ही नावं नीट लक्षात ठेवा. अक्कलपाडा, पांझरा नदी धुळे जिल्हा. चणकापूर धरण गिरणा नदी नाशिक जिल्हा. कासारसई नावाचं धरण आहे, कासारसई नावाची नदी आहे पुणे जिल्हा. हरणबारी तुमची मोसम नावाची नदी आहे. मोसम कुणाची उपनदी आहे? मोसम ह्या गिरणा नदीची उपनदी आहे. मोसम कुणाची उपनदी आहे तर मोसम गिरणा नदीची उपनदी आहे. गिरणा नदीच्या उपनद्यांमध्ये आरम घ्या, मोसम घ्या, पांझण नावाची नदी. आरम, मोसम, पांझण नावाची नदी. त्या मोसम नदीवरती हरणबारी नावाचं धरण. कोण असेल? हरणबारी नावाचं धरण मोसम नदी नाशिकमध्ये. एकरुका अडेल नावाची नदी आहे, अडेल नावाची. कोण असेल तर एकरुका नदी जर बघाल तर अडेल नावाची नदी सोलापूर जिल्हा. सोलापूर काही येणार नाही, पुणे काही येणार नाही, म्हणून हरणबारी, चणकापूर आणि अक्कलपाडा पर्याय क्रमांक 2. 18. भारतीय कृषी संशोधन परिषदेनुसार, भारतीय कृषी संशोधन संस्था म्हणा, परिषद म्हणा, भारतात एकूण किती प्रकारच्या मृदा आढळतात? बरोबर. ICAR. बरोबर. कोण असेल तर ICAR. जरा ICAR ची आधी माहिती बघूया. ICAR ची स्थापना कधीची आहे तर 1929 ची आहे. 16 जुलै 1929. कुठे स्थापना झाली? नवी दिल्लीला. भारतामध्ये कृषीच्या क्षेत्रात संशोधन करणारी, संशोधन सगळ्या संस्था चालवणारी जर बघाल तर सर्वोच्च संस्था कोण? भारतीय कृषी संशोधन संस्था. कुठे आहे ही? नवी दिल्लीला. आता ह्या ICAR नी काय केलं? 1953 मध्ये एक समिती नेमली. वर्ष नीट लक्षात ठेवा. कोणती समिती ही जर बघाल तर इथं अखिल भारतीय मृदा सर्वेक्षण समिती. कोण असेल तर अखिल भारतीय मृदा सर्वेक्षण समिती. कधी नेमली ही? 1953 ला नेमली आहे. ह्या समितीने आपला अहवाल दिला आणि अहवालामध्ये मेन्शन केलं की भारतात किती प्रकारच्या मृदा आहेत. तर भारतात ह्या 8 प्रकारच्या मृदा आहेत. भारतात किती प्रकारच्या मृदा आहेत? 8 प्रकारच्या मृदा आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोण आहे तर तुमची गाळाची मृदा आहे. किती टक्के भागावरती पसरली आहे तर 45.6% भागावरती गाळाची मृदा. त्याच्यानंतर रेगूर मृदा 16.6% भागावरती. भारतामध्ये जर बघाल तर ह्या 2च मृदांनी सर्वात जास्त भाग व्यापला. मग त्याच्यानंतर तांबडी तपकिरी मृदा, त्याच्यानंतर जांभी मृदा, त्याच्यानंतर वाळवंट किंवा जर बघाल तर शुष्कवाली मृदा, त्याच्यानंतर वण व पर्वतीय क्षारयुक्त आणि पीठयुक्त मृदावाल्या भागावरती.
बरोबर. ह्या 8 प्रकारच्या मृदा कोणी फायनल केल्या? अखिल भारतीय मृदा सर्वेक्षण समिती 53 मध्ये हाच अहवाल ICAR ने स्वीकारला आणि ICAR ने डिक्लेअर केलं, सांगितलं की भारतामध्ये किती प्रकारच्या मृदा आहेत? 8 प्रकारच्या मृदा आहेत. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. समिती कोणती? समितीचं वर्ष कोणतं? ICAR ची स्थापना मुख्यालय. 8 प्रकारच्या मृदांमध्ये जर बघाल तर नावं कोणती कोणती? पहिल्या 2 मृदांचे पर्सेंटेज लक्षात ठेवा. 45.6% गाळाची मृदा, 16.6% रेगूर मृदा. बरोबर. म्हणजे जर बघितलं तर भारतात 8 प्रकारच्या मृदा आहेत ICAR नुसार. पर्याय क्रमांक कोण? तर पर्याय क्रमांक 1. 19व्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतातील कोकण किनारपट्टी प्रदेश, पश्चिम महाराष्ट्रातील मावळवाला प्रदेश कोणत्या वसाहतींचं प्राबल्य आढळतं? सर्वात जास्त कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? आता कोकणामध्ये गेलात, खलाटी वलाटी आहे, उंच सखल भाग आहे, डोंगराळ प्रदेश आहे. मावळ बघाल तर सह्याद्रीच्या उतारावरचा प्रदेश आहे, पुन्हा डोंगराळ प्रदेश आहे. दुर्गम डोंगराळ भाग असेल तर घरं बांधण्यासाठी सपाट जागा जास्त उपलब्ध नाही. दुर्गम डोंगराळ भाग असेल तर उंच सखलपणा जास्त असतो. मग जिथं जिथं तुम्हाला थोडीशी सपाट जमीन दिसली तिथं तिथं तुम्ही घरं बांधायला सुरुवात करता. घरं लांब लांब व्हायला सुरुवात होतात, घरांची संख्या कमी राहते. अशा वसाहतीमध्ये जिथं घरांची संख्या कमी, घरांमधलं अंतर जास्त, अशा वसाहती जर बघाल तर विखुरलेल्या म्हणा किंवा काय फ्रॅगमेंटेड सेटलमेंट म्हणतात. काय म्हणतात? फ्रॅगमेंटेड सेटलमेंट म्हणायला सुरुवात करता. इथे दिसेल तुम्हाला ज्या वसाहतीमध्ये घरांची संख्या कमी, घरातलं अंतर जास्त, अशा वसाहती तुम्हाला पर्वतीय प्रदेश, दुर्गम डोंगराळ भाग, वाळवंटवाल्या प्रदेशामध्ये दिसायला सुरुवात होतील. अशा वसाहतींचं प्राबल्य कोकणात आहे. अशा वसाहतीचं प्राबल्य सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती आहे. अशा वसाहतीचं प्राबल्य मावळमध्ये आहे. आणि महाराष्ट्रात तुमचा सर्वात पूर्वेकडचा पट्टा, सर्वात पूर्वेकडचा पूर्व विदर्भातला डोंगराळ भाग, पूर्व विदर्भातला कोण? दरकेसा घ्या, गायखोरी घ्या, चिरोल घ्या, सुरजागड टेकड्या, भामरागड टेकड्या, चांदूरगड टेकड्या, सिरकोंडा नावाच्या टेकड्या, ह्या ज्या काही पूर्व विदर्भातल्या टेकड्या आहेत ना, ह्या भागामध्ये वनव्याप्त प्रदेश आहे. पूर्व विदर्भामध्ये, पूर्व विदर्भात फॉरेस्ट एरिया जास्त आहे, डोंगराळ प्रदेश जास्त आहे. तिथं सुद्धा तुम्हाला काय दिसतील? विखुरलेल्या वसाहती दिसतील. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. मग खंडित वसाहती काय? आता इथं घरं वेगवेगळी झालेत. विखुरलेल्या वसाहतीमध्ये काय झालं? एक घर इथं आहे, एक घर इथं आहे, किंवा एक घर इथं आहे, घरं एकमेकांपासून लांब आहेत किंवा काय वगैरे. पण ह्यांच्यामध्ये काय होतं? खंडित वसाहतीमध्ये समजा हा 10 घरांचा समूह आहे, हा समूह, त्याच्यानंतर इथं 10 घरांचा समूह आहे किंवा 15-20 घरांचा समूह आहे. घरांचे समूह एखाद्या नदीमुळे, एखाद्या ओढ्यामुळे वेगळे झाले. जिथं घरांचे समूह वेगळे झाले ती वसाहत खंडित. सहत वसाहत, शब्द नीट लक्षात ठेवा. सहत वसाहत कुठं निर्माण होते? जिथं काय जास्त? जिथं लोकसंख्या जास्त. लोकसंख्या जास्त आली, घरांची संख्या जास्त. बरोबर. जिथं लोकसंख्या जास्त तिथं घरांची संख्या जास्त. जिथं घरांची संख्या जास्त, घरांमधील अंतर, बरोबर, घरांमधील अंतर काय जाणवेल तुम्हाला? तर घरांमधील अंतर कमी जाणवेल. घरं एकमेकांना चिटकून चिटकून असतील. घरांची संख्या जास्त आहे. का? तर लोकसंख्या जास्त आहे. अशा वसाहतीला सहत वसाहत म्हणा किंवा काय वगैरे. बरोबर. मग केंद्रित वसाहत, एखादं सरोवर आहे, एखादी बाजारपेठ आहे, एखादं मंदिर आहे, एखादं सांस्कृतिक सभागृह आहे, त्याच्या सभोवताली वसाहत निर्माण झाली असेल तर ती केंद्रित वसाहत प्रकारची वसाहत. आपल्याकडं जे प्रश्न विचारला त्याच्यामध्ये कशाचं प्राबल्य आहे? तर आपल्याकडे वसाहतीमध्ये विखुरलेल्या वसाहतीचं प्राबल्य आहे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. हा डेटा तुमच्याकडे असू द्या. ही गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर कुठे जाऊयात? कोपेनकडे जाऊयात. कोपेन यांच्या, कारण हा एकदम ट्रेमंडस, म्हणजे आयोगाने विषयच नाही काही. इव्हन तुम्ही आता राज्यसेवा प्रिलिम्स 2026 ला बघितलं तर त्यांनी कोपेन सोडला, त्रिवार्ता सोडला, आता डॉक्टर RL सिंग कडे गेले ही लोक. बरोबर. आज सध्या तरी कंबाईनला आपण कोपेन त्रिवार्ताकडे विशेष जाऊया. कोपेनच्या वर्गीकरणानुसार भारताचं जे काही हवामान वर्गीकरण केलंय, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, मधील अवर्षणग्रस्त प्रदेश, अवर्षणग्रस्त प्रदेश कमी पर्जन्य असणारा. बरोबर. ज्या भागामध्ये साधारणतः 50 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी पाऊस पडतो असा एरिया. आता इथं जर बघाल, पर्यायावरून गेलो, कॅपिटल B आणि कॅपिटल W आले. कोपेन असू द्या, त्रिवार्ता असू द्या, ही गोष्ट कॉमनली तुमच्या डोक्यात ठेवा. कोपेन आणि त्रिवार्ताच्या वर्गीकरणामध्ये अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणजे कोणता? कोरडा. म्हणजे कसल्या प्रकारचं हवामान आहे? शुष्क प्रकारचं हवामान आहे. शुष्क म्हणजे कुठल्या प्रकारचं? थोडंसं वाळवंट प्रकारचं हवामान आहे. शुष्क किंवा जर वाळवंट प्रकारचं हवामान सांगायचं असेल तर कॅपिटल B. शुष्क किंवा वाळवंट प्रकारचं हवामान सांगायचं असेल तर कॅपिटल B. आणि कॅपिटल B नंतर भाई लोक ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. कॅपिटल B नंतर जर कॅपिटल W आला तर कॅपिटल W हा काय सांगतो? पूर्ण वाळवंट आहे सांगतो. बरोबर. मग महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अवर्षणग्रस्त मध्ये पूर्ण वाळवंट निर्माण झालाय का? तर नाही. कॅपिटल B, कॅपिटल S,
FC जर बघाल तर बी सोबत कधीच एफ येत नाही, ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. बी सोबत कॅपिटल एस येऊ शकतं, कारण एफ चा अर्थ काय, एफ चा अर्थ आरद्रवाला भाग. बी सांगतोय वाळवंट आहे आणि एफ म्हणतोय आरद्र आहे, असं होऊ शकतंय का, तर नाही. कॅपिटल बी कॅपिटल डब्ल्यू एच पुन्हा कॅपिटल बी नंतर कॅपिटल डब्ल्यू आले, ह्याचा अर्थ काय, पूर्ण वाळवंट आहे. आपल्याला जर बघितलं तर अवर्षणग्रस्त प्रदेशात आहेत आपण, कमी पावसाच्या प्रदेशात आहेत, पूर्ण वाळवंटात नाही. आपण कसल्या वाळवंटात आहेत, आपण अर्ध वाळवंटात आहेत. पाऊस कमी झालाय पण 50-60 सेंटीमीटर पडतोय, असं नाही की राजस्थानच्या मरुस्थळी सारखी परिस्थिती झाली, कंप्लीट वाळूचं वाळवंट आहे किंवा काय वगैरे, अशी परिस्थिती आहे का महाराष्ट्रात, अशी परिस्थिती आहे का कर्नाटक पठारावरती, नाही. अर्ध वाळवंटवाली परिस्थिती आहे, सेमी अराईड वाली कंडिशन आहे. कोण असेल, सेमी अराईड वाली कंडिशन आहे, सेमी. मग ह्या सेमीसाठी तरी एस घ्या, किंवा अशा प्रकारच्या हवामानाला जगामध्ये काय म्हणतात, स्टेपी प्रकारचं हवामान म्हणतात, त्याच्यासाठी तरी एस घ्या. बरोबर. कॅपिटल बी नंतर कॅपिटल एस स्मॉल एच स्मॉल डब्ल्यू, कॅपिटल बी कॅपिटल एस स्मॉल एच स्मॉल डब्ल्यू, हा कोड आहे. तर सेमी अराईड म्हणा, निम्न शुष्क म्हणा, किंवा ह्याला स्टेपी प्रकारचं हवामान म्हणतात, जे महाराष्ट्रामध्ये येतं. कुठे येतं महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्राची पूर्वेकडची बाजू, नाशिक पूर्व, अहिल्यानगर पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, सोलापूर, त्याच्यानंतर तुमचा कोल्हापूर, मराठवाड्याची पश्चिमेकडची बाजू वगैरे इथे येते. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये पठारावरचा प्रदेश, ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक कोड, तर पर्याय क्रमांक 4 इथं दिसेल तुम्हाला, हा वाला पट्टा कोड आहे हा. तर कॅपिटल इथं दिसतंय वाळवंटवाली गोष्ट. कॅपिटल बी नंतर कॅपिटल डब्ल्यू पूर्ण वाळवंट, कॅपिटल बी नंतर कॅपिटल एस कोपेन मध्ये अर्ध वाळवंट, निम्न वाळवंट, निम्न शुष्कवाला प्रदेश, सेमी अराईड वाला प्रदेश. पर्याय क्रमांक कुठे जाईल, तर पर्याय क्रमांक 4 कडे जाईल. क्लिअर. एवढी गोष्ट जर बघाल तर तुमच्या कोपेनच्या बाबतीत लक्षात ठेवा, एखादं लेक्चर सेपरेट कोपेनवरती आणि त्रिवार्तावरतीच घेऊया. ह्या 2-4 दिवसामध्ये जर बघाल एक सेपरेट लेक्चर कोपेनच्या हवामानावरती, त्याची अडचणच येणार नाही एवढ्या साध्या भाषेमध्ये, आणि त्रिवार्ताच्या हवामानावरती एक सोपं लेक्चर. बरोबर. एवढा भाग कुठं असेल, तर आपल्या रिव्हिजनचा रणसंग्राम भाग 2 मध्ये आहे. बरोबर. ही गोष्ट नीट बघा, सगळे क्वेश्चन्स, त्याचे अनालिसिस, जो काही एक्स्ट्रा डेटा आहे तो एक्स्ट्रा डेटा लिहून ठेवा. महाराष्ट्रातल्या खूप वेगवेगळ्या भागातून मला मेसेज आले किंवा जर बघाल तर प्रतिक्रिया आले, त्याच्याबद्दल मी सुरुवातीलाही तुमचे धन्यवाद म्हणले, पुन्हा एकदा धन्यवाद म्हणतो. तुम्ही कोण कोण कुठून कुठून महाराष्ट्रात आपल्या युट्यूब चॅनलवरती हे सगळे लेक्चर्स बघा, एकदा फक्त मला मेसेज करा की कुठल्या कुठल्या भागातून तुम्ही सगळे, कुठून इन्स्टावरून बघता जर बघितलं तर, किंवा तुमच्या युट्यूबवरून बघता, आणखी कुठून बघता, ते सगळं मला जरा खाली कमेंटमध्ये टाकाल की आपण कुठल्या कुठल्या भागातून हे सगळे लेक्चर्स बघताय किंवा काय वगैरे. तुम्ही जे काही प्रेम देताय, तुम्ही जे तुमच्या मेसेजमधून जे काही प्रतिक्रिया तुमच्या व्यक्त करताय, त्याच्यातून आमची एनर्जी, त्याच्यातून आमची ऊर्जा वाढते. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. पुढच्या भागामध्ये तर आपण ह्याच्यापेक्षा आणखी सुंदर, आणखी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न नक्की करूयात. तोपर्यंत थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.